ट्रेन खाली आली आहे आणि आम्ही अजूनही वरीच आहोत. आता रात्री प्लॅन ठरला होता की शेगावला जायचं आणि सकाळी सकाळी निघालो मला असंच काहीतरी होणार ना. आता शेगावला जाण्याचं कारण म्हणजे काय की मावशीची वारी होती आणि तिनं मला सहजच विचारलं येणार का. आता मलाही सुट्ट्या असल्यामुळे मी पण निघाले. तेवढ्यातच आमची गाडी आली आणि आम्ही निघालो शेगावसाठी. बघता बघता आम्ही पोहोचलो सुद्धा. आल्यानंतर आम्ही विसावा भक्त निवासमध्ये चौकशी केली कारण आज गुरुवार असल्यामुळे फार गर्दा होता. पण आम्हाला रूम मात्र 10 मिनिटातच भेटली. आता माऊलीची पालखीचं दर्शन आम्हाला करायचं होतं म्हणून आम्ही अगदी 10 मिनिटामध्ये आवरून निघालो. नाश्ता केला आणि आम्ही निघालो दर्शनासाठी. तेवढ्यातच मला कळालं की मंदिरामध्ये जाण्यासाठी बसची सुविधा सुद्धा उपलब्ध होती. बस वगैरे पकडून आम्ही निघालो मंदिरासाठी. मंदिरामध्ये गेल्यावर आम्ही नारळ घेतलं आणि निघालो श्रींच्या दर्शनाकडे. सर्वात आधी आम्ही पालखीचं दर्शन घेतलं आणि मला इथं आल्यावर एक गोष्ट मात्र लक्षात आलं की सगळीकडे खूप जास्त स्वच्छता होती. एवढी स्वच्छता ना मी कुठंच बघितली नव्हती. आणि गुरुवार असल्यामुळे असं वाटलं होतं की दर्शनासाठी खूप वेळ लागेल, पण असं काहीच झालं नाही. अर्धा घंट्यामध्ये आमचं दर्शन झालं आणि वरून सगळा परिसर दिसला. म्हणलं की तुम्हाला दाखवूच या एकदा. तेवढ्यातच ही सूचना बघितली आणि मी माझा मोबाईल बंद केला. प्रसाद वगैरे घेऊन आम्ही निघालो रूमकडे. आणि हा होता एपिसोड 1 शेगाव. उद्याच्या व्लॉगमध्ये बघूयात महालक्ष्मी मंदिर आणि 12 ज्योतिर्लिंग. दॅट्स इट फॉर टुडे.